गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 7वी 8वी 7वी या इयत्तांसाठी उपयुक्त ठरणारा जो समास हा घटक आहे त्याचा तिसरा पार्ट पाहत आहोत। समासाचा आपला हा पार्ट तिसरा आहे। यामध्ये आपल्याला मुख्य समास बघायचा आहे नत्र तत्पुरुष। नत्र तत्पुरुष समास म्हणजे नकारयुक्त समास। संधीचा विग्रह केल्यानंतर तुमच्या आपोआप लक्षात येईल समास खूप सोपा आहे। आपण याआधी जो तत्पुरुष समास होता त्याचा पहिला प्रकार बघितला, त्याच्यामध्येही 5 प्रकार बघितले आपण। पहिल्या प्रकारामध्ये विभक्तीचा पहिला, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टमी, पण त्यातले राहिलेले 2 भाग आहेत ते आपल्याला बघायचे। ठीक आहे, त्यातला षष्टीचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे, तो मी समोर लिहिलेला आहे। नत्र तत्पुरुष हा आजचा आपला मुख्य भाग राहील, पण हे जे समासाचे 2 प्रकार राहिले ते आधी समजावून घेऊ। ठीक आहे, षष्टीचा जो समास आहे त्याची उदाहरणं मी काही इथे लिहिलेली आहेत। घटक खूप सोपा आहे, फक्त ऐकला की आपोआप लक्षात येईल, कारण आपली स्वरसंधी आणि ते झालेलं आहे। विग्रह कसा करायचा तेही समजून सांगितलंय। लक्ष द्या आता फक्त बघा, तुमच्या समोर वही, गाईड, पेन असू द्या, म्हणजे गाईड असेल त्यावेळी ते शब्द तुम्हाला फॉलो करता येतील। कुठले गाईड असू द्या, मराठीचं पुस्तक असेल ते असू द्या, किंवा मोरा वाळिंब्यांचं पुस्तक असेल मराठी व्याकरणाचं तेही वापरत चला, तेही छान आहे। ठीक आहे, समोर पुस्तक आहे तो। आता बघा, पहिला शब्द आहे मोरपीस। मोरपीस याचा विग्रह कसा होतो? याचा विग्रह होतो मोराचे पीस। मोराचे काय होतो? मोराचे पीस। बघा आता इथं प्रत्यय लागलेला आहे चे, बरोबर। मग राष्ट्रसंघ, आपोआप पुढचं लगेच लक्षात येईल तुमच्या। राष्ट्रसंघ याची फोड करा। राष्ट्रसंघाची फोड कशी होईल? राष्ट्रांचा संघ। कसा होईल? राष्ट्रांचा। राष्ट्रांचा, हे बघा चा होता इथं ची झाला, राष्ट्रांचा संघ। ठीक आहे, पुढे वातावरण। वातावरण काय होईल? वातावरण वाताचे आवरण किंवा हवेचे आवरण, याचं काय होईल फोड? वाताचे। वाताचे आवरण किंवा हवेचे आवरण। ठीक आहे, मग इथं आलाय चे। याच्यामध्ये जो विभक्ती प्रत्यय आहे, विभक्ती प्रत्यय आपण पाहिलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर आधी तो बघा। विभक्ती प्रत्ययामध्ये चा, ची, चे, स, ला, ना, ते हे प्रत्यय आहेत। षष्टीमध्ये चा, ची, चे हे प्रत्यय लागतात। विचारधन, विचारांचे धन किंवा विचाराचे धन। ठीक आहे, विचारांचे धन। षष्टी तत्पुरुष समास हाच समास होतो। षष्टी तत्पुरुष, षष्टी तत्पुरुष सगळं तेच। म्हणजे याला प्रत्यय लागलेला आहे चा, ची, चे। ओके, मग विद्या अभ्यास। विद्येचा अभ्यास काय होईल? विद्येचा अभ्यास काय फोड होईल याची? विद्येचा अभ्यास। यस, बरोबर आहे, विद्येचा अभ्यास। ठीक आहे, मग आता षष्टी तत्पुरुष समास आपण समजून घेत आहोत। त्याच्यामध्ये काही उदाहरणं आपल्या समोर आहेत गाईडमध्ये, ह्याच्यापेक्षा आणखी उदाहरणे आहेत तुमच्या समोर। ठीक आहे, विद्येचा अभ्यास। पुढचं संतांची वाणी। संतांची वाणी। ओके, इथं पष्टी झालं होतं, षटकोनाचा आहे त्याच्यामुळे टाकली एक रेस। ठीक आहे, षष्टी तत्पुरुष। बघा त्याच्यानंतर विद्येचा अभ्यास। आता विद्येचा, त्याला सुद्धा च लागाना, चा लागलाय, याला चे लागलाय। त्याच्यानंतर संतांची वाणी। आता इथं तुमच्या आपोआपच लक्षात येईल, ही मी फोड लिहिलेली आहे, याची जी विग्रह हे येईल ते काय येईल? संत वाणी। संत वाणी। संत वाणी ची फोड काय येईल? सामासिक शब्द संतांची वाणी। ठीक आहे, संतांची वाणी म्हणजे चा, ची, चे याच्यामध्ये जे प्रत्यय लागलेले होते ते होते चे, चा, ची, बरोबर। हे जे षष्टीचे प्रत्यय आहेत विभक्ती मधले, ते जेव्हा विग्रह करणाऱ्या शब्दामध्ये लक्षात येतात त्यावेळी आपल्याला समजतं याच्यासाठी काय करायचं, आधी शब्द वाचायचा। जो सामासिक शब्द आहे तो वाचा। सामासिक शब्द आहे तो वाचा, नंतर त्याची योग्य ती फोड करा। मोराचे पीस, मोर पीस, मोराचे पीस। मग त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की अरे याला चे लागला। राष्ट्रसंघ, राष्ट्रांचा संघ। वातावरण, वाताचे आवरण। म्हणजे हे असे ज्यावेळी प्रत्यय तुमच्या लक्षात येतील तेव्हा तुम्हाला कळेल की षष्टी तत्पुरुष समास। ठीक आहे, ओके, चला आपण आता षष्टी तत्पुरुष हा समास समजावून घेतला। यातली संतांची वाणी ही सगळी उदाहरणं समजून घेतली। आणखी उदाहरणांमध्ये काय सांगता येईल? हिमालय, हिमाचे आलय। अजून
ज्ञानेश्वर, ज्ञानाचा ईश्वर. बघा इथं हिमाचे आलय, हिमाचे आलय म्हणजे काय? हिमालय. ओके, ज्ञानाचा ईश्वर ज्ञानेश्वर. त्यानंतर आणखी स्वतंत्र, स्वतःचे तंत्र, स्वतंत्र, स्वतंत्र म्हणजे माझे तंत्र, स्वतःचे तंत्र. अजून दुसरा एखादा स्वभाव, स्वतःचा भाव. शब्द कसा म्हणता येईल? स्वतःचा भाव. ठीक आहे, स्वतःचा भाव, स्वभाव. म्हणजे अशा प्रकारे जिथं इथं प्रत्यय लागलाय चा, बरोबर. ज्ञानाचा ईश्वर, हिमाचे आलय. अजून स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्याचा दिन, बरोबर. प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताकाचा दिन, प्रजेच्या सत्ताचा. सिंह गर्जना, सिंहाची गर्जना. हे झाले षष्टीचे वेगवेगळे उदाहरण, षष्टी तत्पुरुषचे उदाहरण. आता षष्टी नंतर आपल्याला पुढचा जो प्रकार आहे तो आहे सप्तमी. म्हणजेच षष्टी तत्पुरुष नंतर सप्तमी तत्पुरुष समजून घ्यायच्या. ह्या 4-5 उदाहरणं आपण बघू. पहिलं उदाहरण आहे उद्योग महर्षी. उद्योग महर्षी. आता तुम्ही याचा चा कराल, उद्योगाचे महर्षी असं नाहीये, उद्योगातील महर्षी, उद्योगातील, उद्योगातील महर्षी. ओके, म्हणजे काय हो? महर्षी म्हणजे काय? महाऋषी, महान असे ऋषी. म्हणजे जी व्यक्ती एखाद्या याच्यामध्ये खूप चांगलं काम करते तिला ही पदवी दिली जाते. आपल्याकडे दिलेली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे, बरोबर, त्यांना ती दिली होती. मग महर्षी पांडुरंग वामन काणे, सॉरी पावा काणेंना ती पदवी दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे जी पदव्या दिल्या जातात त्यातलं उद्योगातील. आता इथं शब्द बघा तील आलाय, हा झाला उद्योगातील महर्षी. घरकाम, घरातील काम. काय होईल याचं? घरातील काम. हा सप्तमीचा प्रत्यय आहे. वनमाला, वनातील माला, वनातील माला. ओके, वनातील माला. आणि स्वर्गवास, स्वर्गातील, स्वर्गातील वास. ओके, आता स्वर्ग ही संकल्पना आधी समजून घ्या. आपल्या भारतामध्ये विविध प्रकारचे धर्म आहेत. त्यातील हिंदू धर्मामध्ये जो मुख्य प्रमुख ग्रंथ आहे हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गीता, यामध्ये या संकल्पना दिलेल्या आहेत स्वर्ग आणि नरकाच्या. चांगलं काम करणाऱ्याला स्वर्ग मिळतो आणि वाईट काम करणाऱ्याला नरक मिळतो, अशी ही संकल्पना आहे. स्वर्ग म्हणजे काय? एक चांगलं ठिकाण जिथं जगातल्या सगळ्या सोयी सुविधा आहेत, जिथं ईश्वरांचा वास आहे, जिथं देवांचा वास आहे, अशा ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला जागा मिळते, अशी ही संकल्पना. मग तिथं तो आहे स्वर्गातील वास. ओके, तुम्हाला तिथं राहायला मिळणार म्हणजे काय? स्वर्गातील वास. आणि जर एखाद्याने वाईट काम केलं, दुसऱ्याला त्रास दिला, चोरी, लबाडी, खून असं केलं तर त्याला नरकात जागा मिळेल, अशी ही दुसरी संकल्पना. मग नरक काय आहे? तर नरकामध्ये तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या छळछावणीसारखं आहे, तिथं त्रास दिला जातो. त्या संकल्पना ज्या ग्रंथात दिलेल्या आहेत, गीतेमध्ये दिलेल्या आहेत त्या. आणि या संकल्पना कशासाठी असतात? की माणसाने चांगलं काम करावं, त्याच्यासमोर काही चांगली प्रतिमा, चांगल्या काही त्याच्यासमोर उपमा ठेवलेल्या आहेत, त्यांनी वाईटही उपमा ठेवल्यात. जसं आपण म्हणतो प्रभू रामचंद्रांचं उदाहरण आहे, त्यांनी चांगलं काम केलं आणि रावणावर विजय मिळवला. त्याच वेळी चांगलं व्यक्तित्व, चांगला ईश्वर, चांगला आदर्श दाखवताना वाईट सुद्धा दाखवले. मग राक्षसाचं वर्तन कसं असेल हे सांगताना रावणाचं उदाहरण दिलं जातं. म्हणजे जशा या दोन संकल्पना वेगळ्या आहेत राम आणि रावण, तशा स्वर्ग आणि नरक ह्या संकल्पना वेगळ्या आहेत. स्वर्गाची संकल्पना चांगल्यासाठी दाखवली जाते, नरकाची संकल्पना ही वाईटासाठी दाखवली जाते. ठीक आहे, ओके. मग त्यातलाच स्वर्गवास म्हणजे स्वर्गात राहण्याचा, स्वर्गात राहण्याची संधी. ठीक आहे, स्वर्गातील वास. ओके, मग इथं ही जी आहे हा काय आहे? सप्तमीचा प्रत्यय लागलेला आहे, याला सप्तमीचा प्रत्यय लागला विभक्तीचा. ओके, आलं लक्षात? म्हणजे आता आपण षष्ठी तत्पुरुष आणि सप्तमी तत्पुरुष हे प्रकार पाहिले. आता तत्पुरुष हा समासातला पहिला जो होता विभक्तीचा प्रत्ययाचा तो संपला. आता आपण नत्र तत्पुरुष म्हणजे नकारयुक्त समास जो आहे तो समजावून घेऊ. ठीक आहे, नकारयुक्त. ओके, चला आता आपण नत्र तत्पुरुष हा समास पाहत आहोत. याचं असंही लिखाण केलं जातं. ठीक आहे, नत्र तत्पुरुष. ओके, मग म्हणजे यात काय आहे तर हा समास आहे नकार असलेला, याच्यामध्ये नकार आहे. बघा आता पहिलं उदाहरण आहे अचल. अचल म्हणजे चल नसलेले, ज्याला गती नाही, चल नसलेले. ठीक आहे, ज्याला गती नाही असे
गती नसलेले. ओके, तो झाला नत्र तत्पुरुष समास. मग अमर म्हणजे काय? अमर याचा विग्रह कसा करणार? अमर हा शब्द आहे त्याचा विग्रह कसा करणार? मरण नसलेला. मरण, ज्याला मरण नाही असा, मरण नसलेला. ओके, मरण नसलेला. त्याच्यानंतर अयोग्य, योग्य नसलेला. अप्रत्यय लागून तयार झालेले आहेत, योग्य नसलेला. ओके, योग्य नसलेला. ठीक आहे. त्यानंतर अशक्य, शक्य नसलेला, शक्य नसलेला. हे काम अशक्य आहे, हे काम आपण जर म्हटलं तर शक्य नसलेले किंवा नसलेला. ओके, मग इथं नसलेले म्हणता येईल. ठीक आहे. ओके, आता आपल्या समोर जे उदाहरण आहे ते अशक्य. ठीक आहे. अशक्य या शब्दाचा सामासिक विग्रह केला तर काय होईल? शक्य नसलेले, शक्य नसलेले. ओके, म्हणजे याची फोड केली, याच्यामध्ये काय होते? अशक्य म्हणजे शक्य नसलेले, म्हणजे हा झाला नकार. काय झाला? नकार. नकार आला म्हणजे नत्र तत्पुरुष. कोणता समास आला? नत्र तत्पुरुष. ओके, ठीक आहे. पुढचं उदाहरण पाहू. असह्य, सहन न होणारे, सह्य नसलेले, सहन न होणारे, असह्य. ओके, म्हणजे काय? खूप त्रास होतोय जो आपल्याला सहनही होऊ शकत नाही, अशा प्रकारे. मग याचा विग्रह असा करता येईल, याला जी फोड केली जाते त्याला म्हणतात विग्रह. ओके, त्याला म्हणतात विग्रह. सहन न होणारे, नकार. ठीक आहे, नत्र तत्पुरुष समास. पुढचं अज्ञान. अज्ञान, ज्ञान नसलेला किंवा ज्ञान नसलेले. याची फोड कशी होईल? विग्रह ज्ञान नसलेले. ओके, ज्ञान नसलेले. ज्याला ज्ञान नाही असा. कोण आहे असा? अज्ञानी. ज्याला भाषेचं ज्ञान नाही, ज्याला अंकगणिताचं ज्ञान नाही असा. बरोबर, मग तो अज्ञानी. ठीक आहे, म्हणजे तो झाला नत्र तत्पुरुष समास. नापसंत, पसंत नसलेला. एखाद्या विवाह जोडणीच्या कार्यक्रमाला गेले, लग्न जुळवायला, आणि तिथं एखाद्या मुलीला एखादा जो पती आहे होणारा तो पसंत नसेल तर तो नापसंत असतो. म्हणजे काय? पसंत नसलेला, पसंत नसलेला. ओके, मग जो नापसंत आहे, खेळणी घ्यायला गेलात पण पसंत नाही, गणपती बघायला गेलात, गणेश उत्सवामध्ये मूर्ती बसवायची आहे, मग आपण म्हणतो ह्याच्यापेक्षा हा सुंदर आहे, म्हणजे आपण तिथं नापसंती दर्शवतो, पण तसं करू नये. ठीक आहे. ओके, मग निर्बल. निर्बल म्हणजे काय? बल नसलेला, ज्याला बल नाही असा, बल नसलेला. ओके, निर्बल. ठीक आहे, बल नसलेला, निर्बल. सगळ्या ह्याच्यामध्ये काय आलंय बघा? नकार, नसलेला, नसलेला, नसलेला. ओके, नसलेला. म्हणजे हे सर्व नत्र तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. ओके, आले लक्षात नत्र तत्पुरुष. आता ज्याची फोड करताना तुम्हाला नकार लक्षात येईल त्याला म्हणणार नत्र तत्पुरुष. ठीक आहे. चला आता पुढचा प्रकार पाहू. पुढचा जो प्रकार आहे तो आहे कर्मधारय समास. कर्मधारय म्हणजे काय हो? ज्याच्यामध्ये विशेषण आणि नाम असतात. हे सगळे समास आहे ना, विग्रह केल्यानंतर लक्षात येतात. विग्रह करतो ना आपण, फोड करतो तेव्हा लक्षात येतात. ठीक आहे, समासाची फोड केली की मग आपण लक्षात घ्यायची. आता आपण इथं फोड करू. अमृतवाणी. अमृतवाणी, मग बघा, मातृभाषा ही मला अमृतवाणी भासते. म्हणजे काय? अमृतासारखी. कशी? अमृतासारखी वाणी. याची फोड कशी होईल? अमृतासारखी वाणी. ओके, वाणी म्हणजे बोलणे, वाचा, भाषा. ठीक आहे, अमृतासारखी वाणी, अमृतवाणी. म्हणजे याच्यामध्ये विशेषण आलं का? हो, अमृतासारखी. ओके, आणि नाम आलं का? हो, वाणी. मग किंवा अमृत सुद्धा होतंय. ठीक आहे, मग ती तुलना केलेली आहे, तिथं उपमा दिलेली आहे. तपोधन, तपाचे धन किंवा तप हेच धन. काय होईल बघा बरं? तप हेच धन. यस, व्हेरी गुड. तप हेच धन. ज्याचे तप हे धन आहे, म्हणजे इथं नाम आले, विशेषण आले. ठीक आहे, मग महर्षी, महान असे ऋषी. याची फोड कशी करणार आपण? महान असा ऋषी, महान
असा असा ऋषी, महान असा ऋषी. ठीक आहे. ऋषी परंपरा ही भारतामध्ये हजारो काळापासून आहे. गुरुकुलमध्ये ऋषी शिकवतात आणि विद्यार्थी तिथे जाऊन शिकतात. मग तिथं जे शिकवणारे असतात ते विद्वान असले की त्यांना तसं म्हटलं जातं. महान असे ऋषी महर्षी परशुराम, बरोबर, महर्षी जमदग्नी, मग अशा प्रकारे महर्षी व्यास ज्यांनी महाभारतासारखं महाकाव्य लिहिलं. ठीक आहे. पुढे बहुजन, बहुत असे जन, बहु असे जन, याची फोड कशी होती? बहु असे जन, बहु असे जन, ज्याच्यामध्ये खूप आहेत. बहु, बहु ही उपमा सारखं वापरलं गेलेलं आहे. जन म्हणजे लोकसंख्या, लोक, जन म्हणजे काय? लोक. ठीक आहे. मग ते नाम आहे, ते विशेषण आहे, इकडे वापरलं गेलंय. भारत माता, भारत माता याची फोड काय करणार? काय होईल सांगा, तुम्ही विचार करून सांगा. भारत हीच माता, भारत हीच माता. मग जननी जन्मभूमी, जी आपली जननी आहे, जिथं आपला जन्म झालाय, ज्या धरेने आपल्याला पालन पोषण लालन पोषण केलंय, मोठं केलंय, तो भारत हीच आपली माता आहे. उपमा, भारत हे नाम आहे, देशाचं आहे, आणि तिला उपमा दिलेली आहे आईची. ठीक आहे. पुढे महात्मा, महान असा आत्मा, महान असा आत्मा. ओके. महान आत्मा. आता महात्मा, आपण महात्मा गांधींना म्हणतो, बरोबर, महात्मा ज्योतिराव फुलेंना म्हणतो. यांनी खूप महान कार्य केलं, ज्यामुळे देशाला दिशा आणि देशाची दशा बदलली. ठीक आहे. मग अशा प्रकारे ज्या व्यक्तींनी उत्तम आणि महान कार्य केलं, जे दिशा दर्शक आहे जगाला, त्या व्यक्तींना म्हटलं जातं महात्मा. ठीक आहे. मग आता आपण बघितलं कर्मधारय समासाची उदाहरणे. याच्यामध्ये महाराज, महान असा राज, त्याच्यानंतर महायुद्ध, महान असे युद्ध, महापूर, महान असा पूर जो कधीही आलेला नव्हता. त्यानंतर मातृभूमी, मग काय होईल? भूमी हीच माता. त्याच्यानंतर राजर्षी, राजासारखा ऋषी, राजासारखा ऋषी. सन्मित्र, सतमित्र. ओके. अजून सुदैव, सुस्थिर, अशा प्रकारचे वेगवेगळे जे समास आहेत ते तुम्ही वाचले पाहिजे. सामासिक शब्द याच्या सोबत तुम्ही पाहत असताना गाईड तुमच्या सोबत असावं, त्याचं लिखाण करा आणि झालेला घटक लगेच चाळून बघा, वाचून बघा, आणखी शब्द लिहून बघा. कर्मधारय समास हा संधीचा विग्रह केल्यानंतर लक्षात येतो. जो सामासिक शब्द आहे त्याचा विग्रह केला की मग आपल्या लक्षात येतं. ज्याचं विस्तृत होतं, ज्याच्यामध्ये नाम आहे आणि विशेषण आहे, अशा प्रकारच्या समासाला कर्मधारय समास म्हणतात. आपण आजच्या भागामध्ये नत्र तत्पुरुष समास बघितला, कर्मधारय समास बघितला आणि आधीच्या याच्यातले षष्ठी आणि सप्तमीचे तत्पुरुष समास बघितले. ठीक आहे. हे तीनही प्रकार तुम्हाला समजले असतील, त्याची उदाहरणं समजली असतील. जर समजले असतील, आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका. आता थांबतोय. गुड डे, बाय.